चंद्रपुरात मतदाराचा सविनय असहकार, मतदान न करण्याचा नितीन बनसोड यांचा निर्णय. चंद्रपूर मनपा निवडणुकीत मतदान न करण्याचा नितीन बनसोड यांचा निर्णय. ईव्हीएम व्हीव्हीपॅट प्रणालीवर शंका, घराबाहेर लावली निषेधाची पाटी. चंद्रपूर शहरातील आंबेकर लेआउट परिसरात राहणाऱ्या नितीन बनसोड या मतदाराने घराबाहेर लावलेल्या एका पाटीमुळे सध्या संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले आहे. आगामी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मतदान न करण्याचा सविनय असहकाराचा निर्णय त्यांनी घेतला असून त्यामागची कारणे त्यांनी स्पष्टपणे मांडली आहेत. गेल्या काही वर्षांपासून ईव्हीएमद्वारे दिलेले मत नेमके कुठे आणि कशा पद्धतीने नोंदवले जाते याबाबत नितीन बनसोड साशंक आहेत. विशेषतः ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यांच्यात अपेक्षित तसा मेळ घातला जात नसल्याची त्यांची मुख्य तक्रार आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीबाबतही त्यांनी शंका व्यक्त केल्या असून सध्याची निवडणूक प्रक्रिया ही लोकशाहीपेक्षा तमाशा असल्याची संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. घराबाहेर लावलेल्या पाटीद्वारे त्यांनी आपला निषेध शांततेत आणि लोकशाही मार्गाने नोंदवला आहे. मतदान न करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असला तरी इतर मतदारांनीही आपल्या मताधिकाराबाबत जागरूक राहून स्वतःच्या विचारानुसार निर्णय घ्यावा, असे आवाहन नितीन बनसोड यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे शहरात चर्चेला उधाण आले असून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण की देशातील बिहार आणि महाराष्ट्रातील नगरपालिकेचे निवडणुकीचे निकाल पाहिले आणि सोशल मीडिया आणि मीडियाच्या माध्यमातून निवडणूक आयोगावर आणि ईव्हीएमच्या वोटिंगवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आणि गेल्या 3-4 निवडणुका तरी माझ्याही लक्षात आलं की मी मत देतो ते मत कुणाला चाललं हे मलाच कळायला मार्ग नाही. आणि निवडणूक आयोगही व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएमची मोजणी करत नाही आणि हा अविश्वास दर्शवल्यासारखा, नागरिकांसोबतच अविश्वास दाखवल्यासारखा निवडणूक आयोग वागतो. म्हणून माझा हा निवडणूक आयोगावर व त्याच्या प्रक्रियेवरच विश्वास नाही. म्हणून मी हा निर्णय घेतला की जर माझा मताधिकार बदलल्यावर माझं मत हे कुणाला चाललं हे जाणून घ्यायचा जर मला अधिकार नसेल तर हा लोकशाही नाही, हा लोकशाहीचा तमाशा आहे. तर त्याविषयी काय सांगू? इथे पक्षपार्टीचा प्रश्न नाही की निवडणूक आयोग कोणाला विजयी करतो. इथे माझ्यासारख्या सामान्य नागरिका, स्वतंत्र नागरिकाचा प्रश्न आहे. कारण का आम्ही लोकशाहीत कुणा पक्षपार्टीला निवडून देत नाही तर लोकप्रतिनिधी निवडून देतो. आम्ही जो लोकप्रतिनिधी निवडून दिला, आम्ही ज्या लोकप्रतिनिधीला मत दिलं, माझं मत त्याच लोकप्रतिनिधीला गेलं की नाही ही शहानिशा कशी होणार. मी तुमच्या प्रसार माध्यमाच्या दृष्टिकोनातून हे सांगू इच्छितो का मी हे सगळं 140 करोड जनतेला सांगू इच्छितो का आज जे मताधिकारच घटनेने दिला आहे कलम 19 नुसार तो प्रत्येकाला समान आहे. माझ्याही मताची किंमत तेवढीच आहे जेवढी अदानी आणि अंबानीच्या मताची किंमत आहे. म्हणून हा प्रत्येक नागरिकांनी विचार करावा, ज्याचा त्याचा अधिकार आहे. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।